परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं यश मिळालं। काही ठिकाणी निश्चितपणाने आम्ही जरा कमी पडलो, त्याचं आत्मचिंतन आम्ही करणार, पण ते करत असताना जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मान्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या जाणून कुठेही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कमी पडणार नाही। आज काही ठिकाणी आम्हाला अपेक्षित असं यश नाही मिळालं, पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत केलेली आहे ती आम्हाला निश्चितपणाने पक्षासाठी म्हणून पक्षाच्या संघटनेला बळकटी देणारी आहे। कुठे काही ठिकाणी थोडाफार कमी पडलो, कुठे काही ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा नेते म्हणून आम्ही किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही काही ठिकाणी कमी पडलेलो असेल तर ते दुरुस्त करून तिथं पक्ष संघटन आणखी मजबूत करून अधिक जोमाने कसं लोकांपर्यंत पोहोचू शकू, त्यांच्या समस्या कशा सोडवू शकू, त्यासाठी आम्ही कार्यरत राहू। 71 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्ती नगरसेवक नगरसेविका या रायगड जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत। काही ठिकाणी आमची युती होती भारतीय जनता पक्षासोबत, तिथं सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचे यश मिळाले। काही ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरची युती किंवा आघाडी होती, तिथं काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। पण सगळ्या पक्षांची जर आपण बेरीज केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे जवळपास 60,000 मतदान हे रायगड जिल्ह्याच्या या शहरातील जनतेने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचेच मतदार बंधू भगिनींचे मी या निमित्ताने आभार मानेन। आणि जिथे जिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी दिलेली आहे तिथे चांगल्यातल्या चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून काम करू, जिथे नाही दिलंय तिथे अधिक दुपटीने काम करू।